कॉलनीत बसलो असो आणि कोणतरी आलंय कसं म्हटलं रे तुझं जुनं फर्निचर आलं ते असं एक कोणतरी बोलल्याचं आठवतंय मला. मग तुम्ही ट्रोलला शिवाय देऊ नका ना. ते तुम्हाला पैसे येतात ना, म्हणजे ते बघतात म्हणून तुम्हाला पैसे मिळतात ना, मग सहन करा. हा सिनेमा मी ना 10 तारखेला कदाचित हिंदीमध्ये पण आणतोय. खूप लोकांचे मित्र म्हणजे अरे काय घातलं असं दाखव का ओढ काय लिपस्टिक असे दाखवतो ना एकमेकांना. ते आई वडिलांची बोला एवढं काय आहे ह्या मित्रांबरोबर डिस्कशन की तुम्ही 2 मिनिटं काढून आई काय गं कशाला फोन केलं. आपण सुद्धा आज जरी नवं फर्निचर असलो एका काळानंतर आपण ते जुनं फर्निचर होणार आहोत. काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून. दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना, आई कशी आहेस, बाबा कसे आहात. मन सुन्न करणारे हे वाक्य न कळत डोळ्यांच्या कडा पाणवतात. आपल्याकडे अनेकदा वयस्कर व्यक्तींना आउटडेटेड अडगळीतलं सामान असं म्हटलं जातं. परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे हे सांगणारा चित्रपट येत्या 26 एप्रिलला सिनेमागृहात येतोय. आणि याच सिनेमाची टीम आपल्यासोबत आज आहे. सर, तुम्हाला पहिला प्रश्न आहे माझा. हा सिनेमा सुरू होताना ह्या सिनेमाचं नाव जुनं फर्निचर असं का ठेवावं वाटलं? कारण की हा सिनेमा आहे नात्यावर, सजीव व्यक्तींवर, आणि नाव मात्र निर्जीव, असं का? काय माहिती ना, हे दिस वॉज लॉंग टाइम बॅक. म्हणजे आपण मित्र बसलो असो त्यावेळेला असं म्हणजे कॉलेजचे मित्र असतील किंवा कुठले मग असं कॉलनीत बसलो असो आणि कोणतरी आलंय कसं म्हटलं रे तुझं जुनं फर्निचर आलं बघ. ते असं एक कोणतरी बोलल्याचं आठवतंय मला की म्हणजे तुझे वडील आले तुझं जुनं फर्निचर आलं. आता माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते, तर माझे वडील आले समजा माझी पाठ असेल ते एक जण म्हणायचं हिटलर आले तर मला माहिती असायचं कोण आले. सी असं ना एक त्यावेळेला आपण एक वडिलांना नाही कसं टोपण नाव ठेवलेलं असायचं. एका मित्र ठरत असे थोडे ओल्ड फॅशन होते त्यांचे विचार म्हणून त्याच्या वडिलांना सगळे ओल्ड फर्निचर म्हणायचे, जुनं फर्निचर आलं वगैरे. तर ते ना कुठेतरी रजिस्टर झालेलं मला. बरं ते आम्ही खूप लवेबल म्हणायचो. पण आज मला असं वाटायला लागलं की खरंच ते त्यांची व्हॅल्यू तुमच्यामध्ये तशी झाली आहे का जुनं फर्निचरसारखी. पण जुनं फर्निचरचं जरा त्याची काळजी घेतली तर काय व्हॅल्यू होते हे वेगळं सांगायची गरज नाही लोकांना. माझं म्हणणं आहे की आज हा सिनेमा एकतर नातेसंबंधांवर आहे, बेसिकली सिनियर सिटिझन्स आणि त्यांची मुलं किंवा नातवंडांचं आहे. पण हा सिनेमा अशा लोकांबद्दल नाही आहे की जे आईवडिलांना वाईट वागवतात किंवा आजी आजोबांना वाईट वागवतात. हा सिनेमा अशा लोकांबद्दल आहे जे ज्यांना वाटतं की आपण आईवडिलांना चांगलंच वागवतो. आणि ती मेजॉरिटी म्हणजे आता मला नाही वाटत कोणी ठरवून आईवडिलांना वाईट वागवतो. ही खूप कमी प्रमाण असेल. ती बेसिक विकृती असते, त्याला काही आपण करू शकत नाही. पण हा अशा लोकांबद्दल आहे जो काय म्हणतो ना माझ्या आईवडिलांना मी खूप. पण लुकिंग बॅक तुम्ही जे वागवता तेच आईवडिलांना अपेक्षित आहे का? म्हणजे तुमच्या डोक्यात जे आहे ना की चांगलं वागवणं, की औषधाचं विचारणं, डॉक्टरकडे घेऊन जाणं, ह्याच्या पलीकडे एक पर्सनल कनेक्ट कुठे आहे तुमचा आज आईवडिलांबरोबर? मी लोकांना नावं ठेवत नाही, हे मीही केलं आहे. म्हणजे मी कित्येक वेळा मित्रांबरोबर बसलो, असं पण नाही की फार काही इम्पॉर्टंट काम आहे आणि मग कोण आला गटकन तर 5 मिनिटात करतो कामात आहे. म्हणजे एवढं काय आहे ह्या मित्रांबरोबर डिस्कशन की तुम्ही 2 मिनिटं काढून आई काय गं कशाला फोन केलास की बाबा काय काय काम आहे का हे विचारलं काहीच जात नाही. मॅक्झिमम 30 सेकंद जातील, पण तुम्ही ते 5 मिनिटानंतर करतो म्हणून ते 5 मिनिटं कधीच येत नाहीत. बरं ते आईवडील 5 मिनिटं मग घरी समजा आता आईवडील आई विचारतं काय काय झालं नाही तो करतोय 5 मिनिटात. मग ते 5 मिनिटं 10 मिनिटं 1 तास थांबतील आणि नंतर त्याच्या लक्षात येईल की ॲज युजल ह्यांनी परत विसरलेलं आहे. बरं ते आपण विसरतो पण त्यांना ते लक्षात येतं ना की यार माझ्या मुलाला 1-2 मिनिटं पण बोलायला वेळ नाही. त्यावेळेला फॉर ऑल यू नो त्यांना काहीतरी खूप अर्जंट सांगायचं असेल. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ज्या लोकांना वाटतं की आपण काळजी घेतो. तर नाही, जर असं आपण ना त्यांना गृहीत धरलेलं आहे आईवडिलांना, त्यांना माहिती आहे ना माझं प्रेम आहे त्याच्यात, त्यांना माहिती आहे ना मी आहे म्हणजे काही लागलं तर. हे नाही आहे, त्याच्या पलीकडे एक पर्सनल टच, एक आईवडिलांबरोबर बसून काय गाई काय केलं आज दिवसभर, की तुला काय पाय दुखतात का, चल आपण जगेच सायकॅट्रिस्टकडे जाऊ, सायकॅट्रिस्ट नाही कोण फिजिओथेरपिस्टकडे जाऊ आणि पटकन बघू काय नाही थोडी चाललीस की ओके होईल. हा एक कॉन्फिडन्स देणं असतं. आणि अगं आता वयाच्या मानाने आई थोडं होणारच ना, हे आपण खूप प्रेमाने सांगितलं तरी ते हर्ट होतं त्यांना. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दलच, ह्या छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या होतात. ह्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सिनेमा आहे.
तुम्ही म्हणताय की आपण वेळ द्यायला हवा. आता माझ्या एजमधील असतील किंवा माझ्यासारख्या अनेक मुली असतील ज्या बाहेर राहतात आणि मी बिझी आहे आता माझ्या कामात. मी आता माझ्याचवरून उदाहरण देते. आम्ही 4 बहिणी आहोत. 4ही बहिणी वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, 4ही बिझी असणार. मग अशा वेळी ह्या जनरेशननी कसं हँडल करायचं मग? हे जे एक यंत्र वापरता ना तुम्ही, असं एक एवढंच आहे बघ, असं 6 इंच आणि बाय 2.5 इंच. म्हणजे त्याला मी हे स्मार्टफोन म्हणतात, मी त्याला डिझास्टर फोन म्हणतो. त्याच्यात एक कॅमेरा असतो, त्याच्यात तुम्ही ना खूप लोकांचे मित्र म्हणजे, अरे काय घातलं असं दाखव गं, ओठ काय, लिपस्टिक बघू, लिपस्टिक असे दाखवतो ना एकमेकांना. ते आईवडिलांची बोला. काय घातलं असं मला दाखव ना, मग फोन कर, हे बघ हे कसं वाटतंय, हा ड्रेस बघ, हे बूट बघ. त्याच्यापेक्षा आईशी बोला ना 5 मिनटं त्याच्यातनं. म्हणजे जेव्हा जेव्हा वेळ काढून त्याच्याशी बोला की शक्य आहे, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ते जा, भेटून या त्यांना. येस. मॅम, तुम्हाला माझा प्रश्न आहे. हा सिनेमा येत होता, तुम्हालाही विचारलं गेलं कास्टिंगसाठी, त्यावेळी कसं ठरवलं? कारण की अनेक सिनेमे तुमच्याकडे येत असतील, तर हा मी करणार हे तुम्ही ठरवलं की यांनीच ठरवलं तू करायचा आहे? माझा कुठलाच सिनेमा मी करते असं मी कधीच महेशला म्हटलेलं नाही आहे. त्याच्याकडनंच आला आहे दरवेळेला, पण त्याच्याकडनं आला की मी त्याला कधीच नाही म्हटलेलं नाही आहे. मला माहिती आहे की महेश काहीतरी नक्कीच चांगलं करणार. तो हा एक कॉन्फिडन्स, आणि स्पेशली जुनं फर्निचरची हा पिक्चर त्यांनी 10 वर्षापूर्वी जवळजवळ लिहिलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही तो ऐकलेला होता. तर आम्हाला सब्जेक्ट काय आहे माहिती होतं, आणि त्याच्यामुळे महेशला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. नेक्स्ट प्रश्न माझा भूषण आणि तुलाही अनुषा. आत्ताच्या तरुणांना या सिनेमातून काय वाटतं, काय मिळणार आहे? तुम्ही दोघंही एक वेगळी भूमिका करताय. निगेटिव्ह म्हणायला हरकत नाही. निगेटिव्ह यासाठी कारण की तुम्ही एका तरी मुलांच्या जरी भूमिकेत असला, सुनेच्या भूमिकेत जरी असला, पण ती एका वेगळ्या आशयाची भूमिका आहे. त्याबद्दल तू काय सांगशील आधी? आज जेव्हा आपण जुनं फर्निचर म्हणतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायला हवं आहे की आपण सुद्धा आज जरी नवं फर्निचर असलो, एका काळानंतर आपण ते जुनं फर्निचर होणार आहोत. आजच्या म्हणजे पुढच्या पिढीला सुद्धा हे दाखवणं गरजेचं आहे की आपण आपल्या आईवडिलांची काळजी कशी घेतोय. मला एक कुठेतरी हे ॲड करायला आवडेल, आपली जी पिढी आहे ना थोडी चेंज होत गेली. म्हणजे आईवडील सुद्धा खूप इंडिपेंडंट राहणं वगैरे हे आपल्याला शिकवलंय की नाही, म्हातारपणी बघा तू आणि तुझी बायको नीट राहा, आमची काळजी करू नकोस. हे कुठेतरी ॲट टाइम्स आपण सांगितलं, म्हणजे माझे आई बाबा मला सांगायचे, तरीही फॉर्च्युनेटली ते घडलं नाही आणि आज आहोत आम्ही कनेक्ट तो आहेच. पण आता न्यूक्लिअर फॅमिली आल्यानंतर हे कुठेतरी इंडिव्हिज्युअली आपण राहतोय, आणि आज ती मुलं सुद्धा बघतायत इनडिरेक्टली की तुम्ही कसे तुमच्या आईवडिलांची काळजी घेणार आहेत. त्यासाठी सुद्धा ते गरजेचं आहेच. आणि डेफिनेटली एकंदरीत जसं मी म्हटलं की नवं फर्निचर आणि जुनं फर्निचर यांनी एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. आईवडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी एक असते बेसिक, ती आपण सगळीच जण घेतो, पण तेवढंच केलं म्हणजे झालं का? तर नाही. त्याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करणं गरजेचं आहे, आणि त्याची जाणीव हा चित्रपट नक्कीच करून देईल. आय थिंक एक टॅगलाईन आहे, डॉटर इन लॉ इव्हल असते. अँड आय थिंक ह्या फिल्ममध्ये असंच वाटणार लोकांना. पण आय थिंक एक दुसरं पर्स्पेक्टिव्ह आहे डॉटर इन लॉचं. ती इंडिपेंडंट आहे, ती ॲम्बिशियस आहे, ती नवऱ्याचं खूप खूप प्रेम करते, ती सपोर्ट करते. असं नाही आहे की ती सांगते आईवडील से बात नको करू, असं नाही. आय थिंक, आणि ती क्लोज आहे तिची बाबाशी, पण तिचं वेगळं पर्स्पेक्टिव्ह आहे लाईफबद्दल, आणि आय थिंक ते पण येणार ह्या चित्रपटात. इज दॅट राईट? आणि आय थिंक इट्स नाईस टू सी दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो, फ्रॉम अ डॉटर इन लॉ. कारण सारखं तिचं टॅगलाईन आहे की ती ओ माय गॉड, ती आली तर सगळं बिघडून टाकणार. पण असं नाही आहे, कारण ऑब्व्हियसली नवऱ्याचं माइंड पण आहे, तो वापरू शकतो. आणि मे बी मिसअंडरस्टँडिंग होतात फॅमिलीमध्ये. तर आय थिंक हे सगळं दिसणार आणि बघणार या फिल्ममध्ये. आता त्याच्यानंतर लोकांना काय वाटणार माझ्याबद्दल मला माहीत नाही. पण मी अनुषा दांडेकर आहे, अवनी वेगळी आहे. अनुषा दांडेकर कशी आहे रिअल लाईफ? नाही, मी अशी नाही आहे, डेफिनेटली नाही. ओ माय गॉड, ऑप्शनच नाही आहे. नाही, मी खूप क्लोज आहे. आईवडील ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. आपण ऑलवेज इन टचमध्ये आहेत, आणि आता ते शिफ्ट होणार पुण्याला, सो इवन बेटर आहे माझ्यासाठी.
पण असं काही नाही आहे की मी नाही फोन करणार. आणि महेशचं बोलत होते ना, आम्ही फ्रेंड्सला फोटोज दाखवतात आणि असं असं का मी आई बाबांबरोबर करते. बघ मी काय घातले. सो ते ॲक्च्युली माझ्या आई वडील बरोबर होतं. सो ते फ्रेंडसारखे आहेत आत्ता. ऑब्व्हियसली पहिलं स्ट्रिक्ट होते आणि ते आई वडीलसारखं रिलेशनशिप होतं, पण आता वेगळं झालंय. त्यांना थोडं भीती वाटतं माझ्याबद्दल आता, पण ऑल्सो ते फ्रेंडशिप झालंय आणि ते खूप चांगलं वाटतं मला, यु नो, कधी पण. थँक्यू. महेश सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे. जे वास्तव प्रत्येकाला दिसतं पण कोणी त्याबद्दल बोलायची तसदी घेत नाही, अशा विषयांना हात घालण्याची तुमची इच्छा होते आणि ते तुम्ही पडद्यावर मांडता, ते कसं? काय माझा पिक्चर तेच रिफ्लेक्ट करतं जे मला आजूबाजूला दिसतं. म्हणजे मी लिहितो ते तरी. तर मला हा प्रॉब्लेम माझी आई गेल्यानंतर मला जास्त लक्षात आला. तिचं एक ब्लॉक अडकला तिच्या डोक्यात आणि ती पॅरालिटिक झाली आणि ती 3 वर्ष बेडरिडन होती. मला अजूनही त्याचा गिल्ट आहे की मी त्याच वेळेला जर कुठेतरी अख्खं टेस्ट केलं असतं आणि मग ते मला ब्लॉक कळला असता, तो काढला असता, तर आज माझे जिवंत असं. हा इफ्स अँड बट्स जे ना मला त्रास देतं ना, त्यामुळे चिडून हा पिक्चर केलेला आहे मी, की असे इफ्स अँड बट्स इतरांना येऊ नये. कळलं? म्हणजे थोडं काहीच नाही फार पडत त्याच्यात. मेधा मॅम, माझा प्रश्न तुम्हाला आहे. ज्यावेळी आई वडिलांचं मुलांनी आई वडील होण्याची गरज असते, त्यावेळी मुलं अशी वागतात, वेगळ्या स्वरूपाची वागतात, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला वाटतं इट डिपेंड्स. आता काय झालं, आमची पिढी जी होती त्यांनी खूप चेंज बघितला. म्हणजे आम्ही तो जो काळा फोन पण बघितला आणि आताचा सोशल मीडिया पण बघतो. तो कदाचित आम्ही अजून तिथे वी आर नॉट सॅव्ही. म्हणजे आम्हाला अजून ते पटकन, मला अजून काही इंस्टाग्रामवर मला घालता येत नाही. मी मुलांना सांगते की मला जरा घालून दे गं, किंवा हे मी अजून सांगते. आणि आय एम ओके विथ इट. म्हणजे मला जेव्हा शिक ना आई, तर ॲक्च्युली मी ते शिकायला पाहिजे काळाबरोबर. तर ही ॲक्च्युली तू नाही शिकणार. पण आता काय आहे, थोडंसं आपल्याला वी हॅव टू चेंज विथ टाईम ऑल्सो, असं माझं मत आहे पर्सनली. म्हणून नाही, मला काय आहे, माझं याच्यावरती असं उत्तर आहे की ते न येऊन का माझं अडतंय का? खूप लोक आहे जे इन्स्टावरच नाही आहे, जे खूप एज्युकेटेड आहे, सगळे येतं, त्यांचं काही अडतंय का? रणबीर कपूर अजूनही इन्स्टावर नाही आहे, त्याचं काय अडतंय का? फक्त त्याला ते कोणतरी वेडेवाकडे चाळे करणारे, चावटपणा करणारे दिसत नाहीत त्याला रील्स, त्याच्यामुळे काही नुकसान होत नाही. आज मला पण त्याचं वाटतं ना की मी पण कधी कधी हुक होतो, कोणतरी टाइमपास करतोय, पण ते मला नसतंच माहिती इन्स्टा, तर माझा किती वेळ वाचला असता, हा पण थॉट असतो. आणि काय असतं की आज मुलं जे सांगतात ना की हे म्हणजे आमचा काळ वेगळा आहे, माझं काही म्हणणं नाही. म्हणजे जे चांगलं असेल ते चांगलंच असतं. आज तुमचे मोटर ॲक्टिव्हिटीज, तुमचं लिहायचं बंद झालं आहे, तुमचं खेळायचं बंद झालं आहे, आज सगळे त्याच्यावरती आहेत. आम्ही पेन पेपर घेऊन लिहायचो. आमच्या काळात कॉम्प्युटर इंडियामध्ये पहिला आला, म्हणजे मी टेलिव्हिजन कधी आला 72ला, त्याच्यानंतर कॉम्प्युटर इंडियामध्ये आला. अख्ख्या मुंबईत एक कॉम्प्युटर होता, तो BSESला नाही, 2 कॉम्प्युटर होते अख्ख्या मुंबईत, 2. पण आमचं काही अडत नव्हतं, आम्ही लिहायचो ना. आज सगळं सोपं झालं आहे, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं आहे, म्हणजे तुमची तर गरजच नाही आहे नव्या पिढीची. मी अजून पेन पेपर मी पण यूज करते. ते. आणि काय होतं, तुमचे मोठं तेच बंदच झालं आहे सगळ्या ॲक्टिव्हिटी. म्हणजे अजूनही मला असं वाटतं की ते करा ना, म्हणजे तुम्ही ह्यातले ॲडव्हान्टेजेस घ्या, माझं काही म्हणणं नाही. टेक्नॉलॉजी वाढली आहे ती, की एक सगळं डिजिटल झालं. आज बँकिंग सुद्धा त्याच्यावरती आहे. तर माझं म्हणणं ते होतं, इंस्टाग्राम वॉज जस्ट दिस थिंग, पण आज बँकिंग सुद्धा त्याच्यावरती आहे. त्यामुळे थोडंसं तरी येणं हे खूप गरजेचं आहे. एवढंच मला फक्त आणि याचा माणसं ठेवायची येणारी. घरची भांडण घरी सॉल्व्ह करूयात का? नाही, माणसं ठेवायची येणारी. काय होतं माहिती ना, मला आधी कॉम्प्लेक्स यायचं गं, पण आता मला ते बरं वाटतं की मला येत नाही म्हणून. नाही तर मी कसं असतं की एक माणसाची सवय असते, त्यात मी अडकलो तर अख्खा दिवस मी पण तेच करत बसीन ना. मला आज ते काय स्टोरी काय ते स्टोरी काय आणि रील आणि याच्यामधला काही फरक कळत नाही. आणि पोस्ट, या 3 गोष्टी ऐकलेल्या आहेत. मी कोणाला तरी सांगितलं नाही बाबा हे मला आता म्हणजे प्रमोशनसाठी नाही, माझं तू इन्स्टा अकाउंट बघशील तर माझ्याकडे काही नसतं चावटपणा, की मी आज सकाळी ना केवड्याच्या फुलाचा साबण लावला कानाला आणि मग मी अरे दुनियाला का सांगताय तुम्ही,
मी ना आज मी सकाळी तेच म्हणणार होते की यातून अनेकांना नाही 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 तुम्ही काय कमवायचे खाल्लं ऑप्शन्स नाही, मी मिळाले आज ना साबुदाणा वडा खाला आणि थोडा एक साबुदाणा दातात अडकला मी टूथपिक घालून काढ कोणाला काय ऐकायचंय म्हणजे त्या ह्याचा वापर करा ना तुम्ही तुम्ही चांगल्यासाठी हल्ली म्हणजे आता समजा प्रमोशन आहे कोणा तुझ्या खूप फॉलोअर्स आहेत म्हणून तुम्हाला ते ठीक आहे माझं म्हणणं आहे की तुम्ही सकाळपासून उठताना आज ना मी असं शिंकरले आणि शिंबूडच आला नाकात अरे काय मला नाही करायचं तुझं शिंबूड बघायचंय नाही हे करतात खूप लोक करतायत हे सध्या पर्सनल लाईफ आली आहे सोशल मीडिया प्रत्येकाची आणि म्हणायचं की आम्हाला ट्रोल करू नका पण- पर्सनल लाईफ तुम्ही ट्रोल करायची की तुम्ही अख्खं पर्सनल लाईफ मांडलंय समोर येस 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 पण यातून यांना खूप मिलियन्स व्ह्यूज आहेत लोक हे बघतायत याबद्दल काय आणि त्याच्यावर पैसे पण मिळतात. पैसे मिळत आहेत त्यांना या म्हणजे मग तुम्ही ट्रोलला शिवाय देऊ नका ना ते तुम्हाला पैसे येतात ना म्हणजे ते बघतात म्हणून तुम्हाला पैसे मिळतात ना मग सहन करा आता काय करतात मुलं आई वडिलांना पण शिकवलंय कसं बघायचे ते रील नाही मी शिकवले नाही पण ॲक्च्युली बाबाला व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत जास्ती आणि आई इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि सगळं तिच्याकडे पण आहे सो समटाईम्स मी पण सांगते आता फोन्स खाली ठेवा यु नो ह्याला बोल माझ्याशी मी घरी आहे सो उलटं होतं कधी कधी I think there's advantages and disadvantages. And I think the one great advantage for me is Australia-मध्ये राहून, you know, they can see what I'm up to even if I can't call every day, every minute. आणि आता तर पुण्याला येणार तर काय एवढं गरज नाही आहे असं सोशल मीडियाचं पण काय होते म्हणजे मला कोणीतरी मी मेसेज वाचला की आई वडील पण असतात हल्ली इन्स्टावर काय पर्याय त्यांना दुसरा एक्झॅक्टली त्यांना तर आता समजा मुलं तरी आज ऑफिसला जात आहेत मग संध्याकाळी मित्रांबरोबर जातात जिमला जातात इथे जातात यांना तर काही पर्यायच नाही त्यांचा जो टाईम मिळतो ना हा विल दे किल इट माझं म्हणणं आहे की सी मला टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे पण तुम्ही त्यातले किती त्याचे फायदे घेता आणि किती तुम्ही त्याच्या अधीन जाता हा तुम्हाला बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं आहे म्हणजे आज इन्स्टाचे फायदे मला दिसतात ना म्हणजे माझा इन्स्टा कोणी म्हणजे ओपन आहे त्यांनी कोणी बघावं त्याच्यात मी काहीच पर्सनल देत नाही माझ्या पिक्चरचं काय बातमी असेल तर ती देतो बरं ते मी ऑपरेट करणं मला येत नाही मग कोणतरी माणूस मी त्यांना सांगतो बा तुम्हाला पिक्चरचं काय प्रमोशन करते ह्या माणसाला सांगा तो करेल त्याच्या पलीकडे काही करत नाही मग त्याचे मला फायदे मी त्याचे ॲडव्हान्टेजेस घेईन की पण मी त्याच्या अधीन होणार नाही म्हणजे आज आपण म्हणतो ना की आपण मोबाईल वापरतो नाही हो मोबाईल तुम्हाला वापरतोय मला फक्त ते आहे की कुठेतरी बरं त्यातल्या सगळ्यात एक 5 मिनटं काढता येतात ना आज आता अंड आधी आलं का कोंबडी आधी आलं हे कायम चालू राहणार आहे पण आपण ह्या रिलेशनशिपमध्ये आज आपण कसं बरं करू शकतो आपले आईवडिलांचे संबंध विदाऊट काही फार त्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे कळलं एक रोजच तू आईवडिलाच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं मी आता मी एक्झाम्पल सांगतो मी ऑलवेज म्हणजे मला ते माझे वडील खूपच आधी गेले पण मेधाचे वडील होते घरी आणि मी एवढी धमाल केली ना त्यांच्याबरोबर म्हणजे मी मित्राबरोबर एवढी धमाल केली असेल एवढी केली त्यांच्याबरोबर त्यामुळे आय डिडंट ट्रीट हिम ॲज अ फादर इन लॉ मी आपलं एक टाइमपास करायचो त्यांच्याबरोबर बरं खाण्यापिण्याच्या बाबतीत ना आज आपण म्हणतो ना की हे खाऊ नका तुम्हाला डायबिटीज अरे वय काय झालं त्यांचं खाऊ दे की त्यांना ते आवडतं तेच खाऊ दे ना पण ही काळजी आहे ना कुठली काळजी माझ्या वडिलांना शुगर आहे तर मी त्यांना म्हणा पप्पा अरे म्हणजे नका त्यांना खाऊ." साखरेचं पोतं नका उतरू त्यांना वाटलं तर मला एक छोटंसं चॉकलेट दे ना काळजी आहे ना पण ती माझी He's right. You know, somewhere we have to give a little bit of a leeway. Thoda sa. And you're right, Meher sir. You know, that Instagram, and I think now you've made me think, my God. Maybe my mom is on Instagram because she's missing us, you know? And khare. I think she uses it for time pass because she feels lonely. Oh my God. Okay. Come, mom. I'll spend time with you. आता एक किस्सा आहे आई वडील सध्या सोशल मीडियावर आल्यानंतरच्या गोष्टी माझ्या घरातला किस्सा बहीण सोशल मीडिया स्टार आहे इन्फ्लुएन्सर आहे बहिणीला कोणी ट्रोल केलं तर माझी आई सोशल मीडियावर उत्तर देते याबद्दल काय सांगाल तुम्ही असं हेच कधी म्हणतो ना हेच कोणाचे आपण का आता म्हणजे ना मला तर भयंकर राग येतो ट्रोल होतं ना त्याचं काय होतं की आज ह्या यंत्राचे जसे ॲडव्हान्टेज तसे हे डिसएडव्हान्टेजेस आहेत राग हा यायलाच पाहिजे माझं म्हणणं आहे की मला
म्हणजे माझं आता लोक म्हणतात ना इग्नोर करा. काय इग्नोर करा? कोणी हक्क दिलाय तुम्हाला? मी काय तुमच्याबद्दल पर्सनल बोललोय का की तुम्ही मला उत्तर देताय? बरं मी एक सिनेमा बनवतो. तो तुम्ही बघितला, तुम्ही पैसे टाकले त्याच्यात, तुम्ही यू हॅव अ राईट टू से की मला नाही आवडला. माझे पैसे फुकट गेले. की मला आवडला, माझे पैसे वसूल झाले. ते तुम्ही मला काय म्हणतात त्याला क्रिएटिव्हली क्रिटिसाइज केलं तर माझं काही म्हणणं नाही. बिकॉज यू आर माय पेइंग ऑडियन्स आणि आय रिस्पेक्ट युअर चॉईसेस. मी काही एखादं पोस्ट केली की माझी आई, माझे वडील, माझी मुलगी, माझी बायको यांना बोलायचं मी अधिकार हक्क देत नाही कोणाला. मी चवताळलेल्या माणसासारखं शोधून कान पटवेन. मला काही बोला, माझं म्हणजे माझ्या क्रिएटिव्हली तुम्ही काही क्रिटिसाइज करा. दरवेळेला की माझ्या आईला का काढता तुम्ही त्याच्यात? मी माझा जो वापरतोय फोन त्यात मी तुम्हाला पर्सनली काही बोललोय का? माझ्या मुलांबद्दल एकदा तर असं इतकं भीषण काहीतरी माझ्या मुलीबद्दल लिहिलेलं, शोधलं त्याला मी, कंप्लेंट करून कुठून काढला त्याला शोधून. वाय फॉरगिव्ह देम. माझं म्हणणं आहे की देर शुड बी, म्हणजे हे कधी संपेल हे? देर शुड बी एन एक्स्ट्रीम स्ट्रिक्ट लॉ फॉर अब्युझिव्ह मेसेजेस ऑन इन्स्टा. आणि त्याला एक लॉ निघाला ना, लगेच बंद होईल. खूप सोशल मीडिया झालाय, पण फॅक्ट आहे सध्याच्या या सगळ्या गोष्टी. भूषण, ज्यावेळेस ट्रेलर आला, तुझ्याही फॅमिलीने पाहिला असेल, त्यावेळेस फॅमिलीने काही सल्ले दिले का? म्हणले का तू असाच वागतो किंवा असं हे आहे? फॉर्च्युनेटली नाही, कारण खूप वेगळं नातं आहे आईवडिलांचं आणि माझं, जेन्युइनली. तरीही या चित्रपट करत असताना मला जाणीव झाली की जसं सर म्हणाले तेच, की आपल्याला वाटतं आपण सगळं एकदम उत्तम करतोय, पण नाही, सुधारणा करायला खूप स्कोप आहे हे स्वतःहून जाणवलं. त्यातून बघितल्यानंतर बरेचसे माझे नातेवाईक, कारण काय नुसतेच माझे आई वडील हे माझ्या घरातलं जुनं फर्निचर नसून माझे मामा मामी आहेत, मित्राचे आई वडील आहेत. आत्ताच मगाशी काकाचा कॉल आला तेव्हा त्यांनी मला सांगितलं, नुसतंच ते जुनं फर्निचर, आम्ही तुझं जुनं फर्निचर आहोत, आम्हालाही जरा अधनमधनं कॉल कर. तर हे सगळे माझ्या आयुष्यात आहेत, तर त्यामुळे खूप चांगला कनेक्ट आहे. महेश सर, तुमच्या चित्रपटामध्ये महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे कास्टिंग. मग तो नटसम्राटमधील नाना पाटेकर असो, विक्रम गोखले असो, त्यानंतर वास्तवमधील संजय दत्त असो, त्यानंतर श्रेयस तळपदे असो, आणि आता भूषण आणि अनुषा. हे कास्टिंग कसं निवडता? कथा लिहिताना सुरू होतं कास्टिंग डोक्यात की? नाही, कसं असतं की आपल्याला काही लोकांना कायम आपण बघितलेलं असतं. म्हणजे आता एकदा स्क्रिप्ट झालं किंवा साधारण आपल्याला एकच माणूस येत असं की हा रोल कोण कोण करेल. आता हा आय एस ऑफिसरचा रोल आहे, म्हणजे जरा स्मार्ट वाटला पाहिजे, असं ना, व्हेरी अप टू डेट वाटलं पाहिजे. आणि मग अशी 2-3 नावं येतात, त्याच्यात भूषणचं नाव आलं, अजून 2-3 नाव आलं. मी शॉर्टलिस्ट करत मी भूषणवरच आलो, कारण एक तर भूषणला काही इमेज नाही आहे. भूषण कुठे हिरोगिरी करत असं काही काम केलेलं नाही, मारामारी केलं आहे, ही हॅज. त्यामुळे मला तो अशी क्लीन स्लेट वाटली, म्हणून मला भूषण त्यासाठी वाटलं. अनुषा मला तशी पाहिजेच होती ना, की थोडीशी काय म्हणतात त्याला, खूप अशा ना की मराठी मुली ना, पण त्या अशा जर बाहेर शिकून आले त्यांना वाटतं की असं मराठी बोललं म्हणजे त्या खूप प्रोग्रेसिव्ह झाल्यात. आता ती नाही आहे, कारण तिचा जन्मच तिकडे झाला आहे, ती राहिलीच आहे तिकडे. मी इकडच्या म्हणतो काही, येस. म्हणजे शिकलेलं कुठे असं राजा शिवाजी मराठी विद्यालय. बरं तिकडे गेल्यावर हल्ली माझं थोडंसं मराठीनं थोडंसं असं हे अरे का झालं तुझं? तर तसं ते कॅरेक्टर आहे की ते फॉरेनला शिकली आणि मग हा माझा नवरा आहे, पण माझे वडील इज अ अब्जोपती. तर ते नॅचरली करणारी पाहिजे होती मला. माहिती आहे, दुसरी कोणतरी अशी मुलगी घेतली तिला जर करायला लावलं असतं ना, तर ते खोटं वाटलं असतं. अनुषाचं नॉर्मलच मराठीत असं आहे, कारण तिचा जन्म तिकडे झाला आहे, कळलं, म्हणून तिला त्यात घेतलं. मला अशी थोडीशी व्हाईटी टॉयटी अशी ना, सोबो गर्ल. हां, हो, ऍक्टिंग बद्दल तिच्या कुठला? ॲक्टर ती चांगलीच आहे. मी तिला काय असतं, मी विरुद्धमध्ये त्यावर काम केलं आणि सी देर आर
इनिबिशन नाही म्हणजे त्यांना कॅमेरा समोर ना ते नॅचरली असतात स्क्रिप्ट देत नाही हा माझ्याकडे तुम्ही स्क्रिप्ट स्क्रिप्ट रेडी देत असतं नाहीत. हा आय नो, मी हे तुमच्याकडे पांघरूनच्या वेळेस ऐकलं होतं. नाही नाही माझ्याकडे स्क्रिप्ट रेडी असतं हो, अख्खं हो. आणि ते मी एवढं पण हलू देत नाही कोणाला एक शब्द ऍड करू देत नाही पण तो सेटवर मी घरी देत नाही स्क्रिप्ट त्यांना आणि तयार करून येतात ना ते अशी तयारी करून येतात अशी म्हणजे मी असं बोलीन तसं बोलीन आणि मग ती तयारी करून आली ना की मग मग मी त्यांना म्हणतो की मला हे नाही आहे असं अभिप्रेत मग ते ना त्याला ते तोडणं आणि मग ऍड करणं हे वेळ लागतो त्याच्यापेक्षा तुम्ही काहीच करू ना तुम्ही कोरी पाटी घेऊन या तुम्ही आलात ही लाईन तुमच्या या नुसत्या म्हणा त्या लेखकाने त्यात अर्थ टाकलाय तुम्ही त्याच्या लेखकाच्या शब्दांना अर्थ देऊ नका तुम्ही वेगळा अर्थ देणार आहात का नाही ये इथे म्हणजे ये इथेच होईल ना ये इथे म्हणजे जा नाही होत ना मग बोल ना ये इथे ये इथे नको जाता जाता मला तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न आहे. सगळ्यांना तुमच्यापासून सुरुवात करूया. जुनं फर्निचर या सिनेमानं तुम्हाला माणूस म्हणून नवं काय दिलं? मला ना आई नेहमी सांगायची की तुला आई झालं की कळेल असं हे मी ऐकलेलं होतं तिच्याकडनं खूप वेळेला आणि मी हा पिक्चर बघताना मला ते खूप जाणवलं. तर आज आईबाबा नाही आहेत पण बाकी माझे जे भूषण म्हणाला तसे माझे आत्या आहेत माझे मामा मामी होते आणि आता बाकीचे सुद्धा म्हणजे आता कित्येक माझ्या मैत्रिणींचे आईवडील इथे आहेत आणि त्या फॉरेनला आहेत. तर मला ह्यातनं खूप म्हणजे मी करते मी तसं त्यांना फोन आणि होतातच पण मग अजून मी ते त्यांची विचारपूस आणि त्यांना काही लागलं तर मी नक्कीच ह्याच्यापुढे जास्त हे करीन असं मला वाटतं. आय थिंक मला असं वाटतं की मी खूप फ्रेंडली आहे आईबाबांबरोबर आणि मी खूप करते पण आय थिंक डेफिनेटली अजून जास्ती वेळ द्यायला पाहिजे जेव्हा ते येणार आता पुण्याला. थोडंसं पेशन्स पण ठेवायला पाहिजे आईवडीलबरोबर. आय थिंक कमी पेशन्स आहे माझ्याकडे आणि डेफिनेटली हे सगळं म्हणजे जुनं फर्निचर बघून ते मला कळलं की थोडंसं पेशन्स ठेवायला पाहिजे पेरेंट्सबरोबर. जुनं फर्निचरनी खऱ्या अर्थाने जुनं फर्निचरचा अर्थ मला शिकवला. नुसतंच आई वडील नसून सिनियर सिटीझन हा पर्टिक्युलरली त्याचा जो अर्थ आहे तर तसंच काळजी घेताना नुसतंच आई वडिलांची घ्यायची नाही आहे तर आपल्या आजूबाजूला सिनियर सिटीझनची बेसिकली काळजी घेणं गरजेचं आहे आणि ती नक्कीच क्षणोक्षणी जेवढी जमेल तेवढी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन. मला ना रिलीज मिळालं एक खूप साठून होतं आतमध्ये खूप वर्षाचं गिल्ट म्हणजे ज्या वेळेला मी आईबद्दल विचार करायचो मला कायमच एक असा पश्चाताप व्हायचा आणि हा मला प्रायश्चित्त करायची संधी मिळाली असं मला वाटतं. म्हणजे मी कधीच आईवडिलांना वाईट नाही वागवलं पण मी जेवढं वागवलं ते पुरेसं होतं का. आज माझी आई कायम मला एक असा जो गिल्ट होता ना तो कुठेतरी त्याला रिलीज मिळाला मला एक रिडेम्पशन मिळालं. मला आज माझ्या सिनेमाची पहिली लाईन आहे एम आई तुझ्यासाठी हा सिनेमा. तर इट इज फॉर हर म्हणजे ह्या ज्या आयुष्यात घटना घडल्या ना त्याच्यामुळे हा सिनेमा मी लिहू शकलो. त्या सिनेमाचं कम्प्लीट क्रेडिट मी तिला देतो कारण काही नाही मला थोडा कॅथॅरेटिक प्रोसेस झाला तो जे साठवून राहिलेलं ना ते सगळं बाहेर आलं या पिक्चरमुळे. तर तुम्ही ह्या सिनेमात गाणं सुद्धा गायलंय आणि ह्या इंटरव्ह्यूची सांगता आपण तुमच्या गाण्याने करूया. ते गाणं म्हणजे मला ना त्याचं काय आहे त्याला सूर सापडत नाही मला गाण्याचे काय लिरिक्स आहेत रे ते. हा सिनेमा मी ना 10 तारखेला कदाचित हिंदीमध्ये पण आणतोय. तर मला हेच पहिल्यांदा ही बातमी मी प्रेसमध्ये आज फर्स्ट सांगते कारण काही लोकांनी पिक्चर बघितला आणि ते म्हणाले हा सिनेमा मला हिंदीत हवा आहे. मी म्हटलं आपण करूया की पुन्हा. ते म्हणाले आम्हाला हा हवा आहे पिक्चर हिंदीत आम्हाला ह्या पिक्चरची स्टोरी हिंदीत नको आहे. जिंदगी की अनखुली सी एक खिड़की देखने को एक टुकड़ा चांद उस पे रूठे हुए दीवारों दर सिर्फ तन्हाई है जिनके दरमियां वक्त थम गया कि तुम ही थम गए मियाँ वक्त थम गया कि तुम ही थम गए मियाँ तुम पुराना फर्नीचर बन गए मियाँ तुम पुराना फर्नीचर बन गए मियाँ.
पुराना फर्निचर, ओ पुराना फर्निचर. वाव. थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी इथे आलात आणि खास करून तुम्ही इकडे घोषणाही केली त्यासाठी. त्यामुळे नक्कीच जुनं फर्निचर आम्हाला खूप काही नवं देऊन जाणार आहे आणि आम्ही सुद्धा हा सगळेजण सिनेमा सिनेमागृहात पाहू आणि ऑडियन्सही पाहिल. त्यामुळे थँक्यू सो मच ABP माझामध्ये तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.